समता सैनिक दल जे बाबासाहेबांनी उभं केलं होतं, तर त्या समता सैनिक दलाची सुद्धा टीम इथे आलेली आहे। हे सर्व महिला मंडळी इथे उपस्थित आहे। सो मला आज हदगाव शहरामध्ये इतकं छान वाटलं की समता सैनिक दलाचं सुद्धा आम्हाला एक खूप छान प्रोटेक्शन मिळालं आणि चित्रपट पाहण्यासाठी सर्व महिला मंडळ उपस्थित होतं। तर बोलणार का तुम्ही तुमच्याबद्दल माहिती सांगा सगळ्यांना की किती वर्षापासून समता सैनिक दलात काम करतात? 5-6 वर्षापासून 6 ते 7 वर्षापासून सगळ्या महिला काम करतात। आम्ही जाऊन आलो, मुंबईला जाऊन आलो, भीमा कोरेगावला जाऊन आलो आम्ही। तुम्ही? कसं वाटतंय हे सगळं धम्माचं काम करत असताना? काय छान वाटते ना? छान वाटते। म्हणजे मला हा क्लिअर करायचा आहे, छान वाटते की आज बाबासाहेबांना अपेक्षित होतं की महिलांनी सुद्धा पुढे येऊन समाजात काम केलं पाहिजे। आणि आज ग्रामीण भागातल्या आपण जर विचार केला तर शहरी भागात तर आपण आपल्या परीने काम करतो, पण खेड्यागावात सुद्धा आज समता सैनिक दलामध्ये येऊन चळवळीसाठी काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याकडून आपण नक्कीच आदर्श घेतला पाहिजे। आणि त्यांच्या या कार्याला तुमच्या या कार्याला सलाम माझा आणि सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम करते। आजचं जे कार्यक्रमाचं आयोजन केलं तर सगळ्यांनी सपोर्ट केला, त्यामुळे हा कार्यक्रम छान झाला। पण पुढाकार घेऊन ज्यांनी आम्हाला इथपर्यंत बोलवलं, पौर्णिमाताई सावते यांच्या माध्यमातून आम्ही हदगावमध्ये आलेलो आहोत। आणि लवकरच जे समता सैनिक दलाचं महिला मंडळ आहे त्यात सुजाताताई सुद्धा त्यांच्या गावामध्ये कार्यक्रम आयोजित करणार आहे। तर जास्तीत जास्त रमाईचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी